असतो का? देव काढून घेतो, त्याग तुम्ही थोडा करता, पण देव तुमची उभारणी करतो, तुमच्या परिवारासाठी देव काहीतरी करतो. मग तुझा भाऊ असेल, बहीण असेल, त्याचा तुम्हाला त्याग करावा लागेल, सेवेसाठी त्यांना पाठवावं लागेल. कोणाला कॉलिंग केले, कोणाला पाचारण केलेलं आहे, तुमची पत्नी असेल आणि या लोकांचा तुम्हाला थोडासा त्याग करावा लागेल. कुणा बहिणीला जर देवानं सेवेसाठी बोलवलं, सेवेसाठी जात असताना तिला घरातलं पुष्कळ हाल अपेष्टा सहन करावे लागतात. सगळ्याची तजवीज करता येणार नाही, पण परिवारातल्या लोकांनी ते पण अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. प्रार्थना पण तेवढी महत्वाची आहे. मग तुम्हाला कदाचित वेळेवर जेवण मिळणार नाही, कदाचित घरातली तुमची तजवीज नीट होणार नाही, तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही, कमी लक्ष दिलं जाणार आहे, वेळ तुमच्यासाठी देऊ शकणार नाही. पण बाहेर आत्म्यांचा तर उद्धार होतो ना, देवाच्या राज्यामध्ये तर गुंतवलं जातं ना. पवित्र शास्त्र काय सांगतं? ती हानी तुम्हाला सोसावी लागणार आहे, त्याग तुम्हाला करावा लागणार आहे, तुमच्या वेळेचा त्याग करावा लागणार आहे, तुमच्या लोकांचा तुम्हाला त्याग करावा लागणार. अजून दुसरी बाजू काय सांगतो? समजा तुमच्या परिवारातले सदस्य येशूवरती विश्वास ठेवत नाही, पण तुम्ही विश्वास ठेवता आणि त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं. तसं साधू सुंदर सिंगाला घराबाहेर काढलं. त्यामुळे बाप म्हटलं, येशू जर परत करायला लागला ना तर तुला संपत्तीमधनं काढून टाकेल. सांगितलं ते, मला संपत्ती नको, काही नको, मला फक्त येशूच पाहिजे. शेवटी बापानं विष घातलं आणि त्यानं जेवायला बोलवलं, विष घातलं आणि मग बेशुद्ध पडल्यावर रानामध्ये त्यांचं नेऊन जंगलात प्रेत टाकून दिलं. तिथून ते उठले, ताजेतवाने झाले, प्रेत झाले आणि आम्ही पाहतो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्यांनी शुभवर्तमान गाजवलं. का? कधी कधी काही गोष्टींची हानी तुम्हाला सोसावी लागते, त्याग करावा लागतो. संपत्तीचा त्याग केला. श्रीमंत लोक होते,